कच्च्या बटाट्यांपासून आणि मस्त अशा गव्हाच्या पिठापासून आज जबरदस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही. अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी आहे. तर 2 कच्चे बटाटे साल काढून घ्यायचा आहे. छान आपल्याला खिसणीने खिसून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, लाल तिखट टाकायचे आणि बेसिक मसाले टाकायचे आहेत. त्याच्यानंतर मी इथे छान खिसून घेतलेले बटाट्याचं खीस टाकलेलं आहे. 2 मिनिटं आपल्याला बटाट्याचं खीस हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता 2 मिनिटानंतर ते अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर उकळी आल्यानंतर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं घट्ट आपल्याला अशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे घट्ट गोळा झाल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला एका पोळपाटावर किंवा ताटामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर हाताला पोळत असेल तर तुम्ही एका वाटीने कशाने अशा प्रकारे पसरवून घेऊ शकता. एक छान असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी कट करून घेणार आहे स्क्वेअरमध्ये. तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे मी आता कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे छान असं अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि चटपटीत मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे पाणी टाकून एक त्यांचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. हे आपल्याला छान अशा बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि छान गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. पाहू शकता याचा कलर छान कुरकुरीत येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडने वरतून खालतून पलटून अलटून दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. पाहू शकता मुलांना खूप आवडेल. मुलं नेहमी काही ना काही नवीन कर असं आपल्याला फरमाईश करत असतात. तो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे. मैदा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे आणि एकदम कलर पाहू शकता किती मस्त आलेला आहे. मुलं बघताच क्षणी सोडणारच नाही, ते खाणारच. तर नक्की ट्राय करा. आणि राहिलेले जे आहे ते मी अशाच प्रकारे तळून घेते. तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. आतून इतके सॉफ्ट झालेले आहेत ना, बाहेरून इतके कुरकुरीत झाले आहेत ना. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका.